माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत एकनाथ महाराज भाग 7 कथासार अभिवाचन करत आहे. आज बघूया श्री दत्तात्रय दर्शन. एकनाथ आतापर्यंत सद्गुरूंमध्येच ईश्वर पाहत होते, त्यामुळेच ईश्वराच्या भेटीची त्यांच्या मनाशी आशाच राहिलेली नव्हती. स्वामींनाही माहीत होते, पण तरी सगुण साकार अशा आपल्या उपास्य दैवतांशी यांची भेट घडवून द्यावी असे त्यांना वाटले. दत्तात्रयालाच आपले परम आत्मस्वरूप नाथांच्या आत्मरूपात पाहायला सांगावे असा त्यांनी विचार केला. देवगिरीपासून जवळच छोटी निसर्गरम्य टेकडी. टेकडीवर सुंदर वनश्री, स्वच्छ पाणी, मोठंसं तळ, झाडं, झुडपं, लता, पुष्प, तळ्याची शोभा. तिथे येणाऱ्याला देवान अर्पून लौकिकाचा विसर पडायला लावणारं तिथलं वातावरण होतं. तिथं जवळच एक औदुंब वृक्ष. पूजनासाठी दत्तगुरूंच्या पादुका तेथे ठेवल्या. तेथे फाल्गुन वैद्य षष्टीला साक्षात दत्तात्रय येऊन दर्शन देत असतात. पण तरी स्थान तसे उपेक्षित नव्हते, राहिले होते. सहसा कुणी इकडे येतही नव्हते. जनार्दन स्वामी मात्र कधी कधी एखाद्या गुरुवारी तेथे जात असत. तळ्याच्या पाण्याने स्नान करत, उपासना करीत, 1000 पार्थिव शिवलिंगे बनवून त्यांचे टासांग पूजन करीत, तेथे ते ध्यान करीत. त्यावेळी सगुण साकार रूपात दत्तात्रय त्यांना दर्शन देत, त्यांच्याशी बोलत असत. यावेळी फाल्गुन वैद्य षष्टीला एकनाथासमवेत येथे जाऊन नाथांना दत्तात्रयाचे दर्शन घडण्याचा त्यांचा योग आला. फाल्गुन वैद्यषष्टीला सकाळी लवकर उठून स्वामीने स्नान संध्या टोकली, देवपूजा करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद दिला. एकनाथासह त्या टेकडीवर जायला निघाले. टेकडीवर जाऊन थोडा वेळ विश्रांती घेऊन औदुंबराच्या झाडाखाली आले. दत्तात्रय पादुकांचे पूजन केले, नमस्कार केला. त्याने तेथे ध्यान धारण केले. नाथांनी त्यांच्याप्रमाणे केले व डोळे मिटून नुसते बसून राहिले. दुपार झाली. खणखणीत आवाजातील गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त आरोळीने नाथाने डोळे उघडले. मानेपर्यंत केस रुळलेला, दाढी असलेला, गुडघ्यापर्यंत लांब अंगरखा घातलेला, लुंगी लावलेला एक मुसलमान धर्मातील साधू मलंग तेथे आला होता. त्याने त्या दोघांना निरखून पाहिलं, थोडा वेळ थांबला. गुरुदेव दत्त अशी घोषणा देऊ लागला. नाथाने त्याला पाहिलं, पण तो कोण आहे त्यांना कळेना. इतक्यात स्वामींचे ध्यान संपले. त्याने डोळे उघडले तर समोर मलंग उभा. ते झटकन उठले, मलंगाच्या पायावर डोके ठेवले. नाथाने लगेच उठून त्या मलंगाचे दर्शन घेतले. मलंगाने दोघांना हात धरून उठवले. क्षणात तो साधू अदृश्य झाला. आता ते तिघे 3 शिरे 6 हाताचे दर्शन साक्षात दत्तात्रय उभे होते. अत्यंत शांत तेजस्वी असे दत्तात्रयाचे ते रूप दिसत होते. दोघांनी परत एकदा दत्तात्रयांना वंदन केले. प्रत्यक्ष दत्तात्रय भेटल्याने दोघांना समाधान वाटत होते. स्वामी म्हणाले, नाथा, प्रत्यक्ष दत्त भेटीचा आजचा दिवस मोठा भाग्याचा असे मी समजतो. आजवरच्या आपल्या उपासनेचं फळ मिळालं. दत्तात्रयांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. एकनाथांना आशीर्वाद देते स्वामींना म्हणाले, हा मुलगा थोर, नशीबवान, याचा सर्वत्र लौकिक पसरणार, याच्या हातून धर्म रक्षणाचे काम होणार. इतके बोलून भगवान दत्तात्रय अदृश्य झाले. मग दोघे घरी परत आले. स्वामींनी आपल्या पत्नीस घडलेला प्रकार सांगितला. तिला आनंद झाला. नाथस्वामींची पुढची आज्ञा होईपर्यंत तेथे राहिले. स्वामींच्या वाड्यात रोज कीर्तन प्रवचन होत असे. तेथे ऐकायला सर्वजण येत असे. हरिजन येत, ब्राह्मण येत, श्रीमंत येत, गरीब येत, काही मुसलमान येत. सर्वत्र एकत्र बसत. भेदाभेद नव्हता. हरिदासांना भरपूर विदागी मिळे, मान सन्मान मिळे. त्यापैकी कुणी या भेदाभेदनं पाहायला आक्षेप घेतला नव्हता. मग एक दिवस स्वामींनी एकनाथांना जवळ बोलावून घेतले आणि म्हटले, तू आता प्रवासाला जा. एकनाथ म्हणाले, गुरुदेव, प्रवास करून देवदर्शन करण्यापेक्षा आपल्या संगतीतच त्या निर्गुण निराकारतेचं दर्शन मला घडतं. आपले चरण सोडून कुठे जावं, माझे अगदी जिवार येतं. स्वामी म्हणाले, एकनाथा, अरे असा विचार तू करू नको. पक्ष्यांच्या पिलाला पंख फुटले म्हणजे त्यानंतर पक्षिणीच्या मोहात अडकून त्याला त्याच घरट्यात राहता येईल का? नाही ना. त्याला हे ते घर तर सोडावंच लागतं. गुरु शिष्यही तसेच असतं. गुरुनं शिष्याला आपल्या मोहात अडकून ठेवलं नाही. एकनाथाने गुरुदेव जशी आपली आज्ञा म्हणून स्वामींना वंदन केले. सद्गुरूंचे पैठणला आगमन, गोकुळ अष्टमीचे दिवस, रात्रंदिवस हरिभजन, नामसंकीर्तन, प्रवचन यांनी सारं पैठण दुमदुमून गेलं. पैठणकरांनी या उत्सवाला फार मोठं स्वरूप दिलं. आसपासचे लोक येऊ लागले. पंतांच्या कानावर या सर्व गोष्टी जात होत्या. पैठणास राहून एकोबानं जगत उद्धाराचं कार्य नेटानं हाती घेतल्याचं समजून पंतांना परम संतोष वाटला. गोकुळाष्टमीच्या उत्साहासाठी पैठणात आसपासचे लोकही जमले. हे जमल्यावर पंतांना राहावेना, पैठणला कधी जाईना शिष्याला भेटेन असं त्यांना झालं. आणि एके दिवशी सायंकाळी पंत पैठणास येऊन नाथांच्या वाड्यात त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभे राहिले.
नाथ अक्षरशः त्यांच्या चरणावर कोसळले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागले. सर्व सात्विक भाऊ पळून आले. पंतांनी त्यांची पाठ थोपटली आणि विचारलं, एकोबा, तीर्थयात्रा आनंदात झाली ना? महाराज, आपल्या आशीर्वादानं सारं काही सुरळीतपणे पार पडलं. सारा लोक आपलाच आहे असं वाटू लागलं. शाबास, तू पृथ्वी नुसता फिरला नाहीस तर पृथ्वीवरील लोकमानसातही तुझा संचार झाला म्हणायचा. धन्य आहे तुझे. गुरु आणि शिष्य एकत्र आले. गोकुळ अष्टमीच्या उत्साहाचं काय वर्णन करावं. गोकुळातला सारा आनंद पैठणात दाटून आला. असंख्य लोक आपापली संसारिक दुःखे बरोबर घेऊन आलेले. नाथांच्या संजीवक वाणीने त्यांची सारी दुःख हलकी लावली. प्रपंचाचं खरं मर्म त्यांना समजू लागलं. हे सारं काही आपलं आहे या ममत्वाच्या भावनेचे सारे सुख दुःख आपल्याला चळतात, पण हातून घडणारं, वाट्याला येणारं परमार्थाला अर्पण करण्याच्या बुद्धीनं स्वीकारलं. सुख दुःखापलीकडील शाश्वत आनंद याच देही याच डोळा उपभोगायला कसा मिळतो. गीतेनं हाच कर्मयोग कसा सांगितला. परमात्मा आत्मार्पण बुद्धीनं सारी कर्म कशी करावी, निष्कामता कशी प्राप्त करून घ्यावी, नैष्कर्म सिद्धी कशी प्राप्त करून घ्यावी याचं निरूपण नाथ अनेक दृष्टांत देऊन करू लागले. म्हणजे लोक स्वानंदात मग्न होत असतात. अध्यात्माचं एक नवीन पीठच नाथांनी पैठणला उभं केलं होतं. नाथांनी तीर्थयात्रेच्या काळात सारे लोक स्थितीचं अवलोकन केलं. लोक कसे वागतात, कसे बोलतात, कसा व्यवहार करतात, सर्वत्र दांभिकता स्वार्थ कसा बोकाळला, माणुसकी कशी लयाला जात, सर्व गोष्टीचं सूक्ष्म अवलोकन केलं. त्यांना दुःख होत आहे हे त्यांचं की धर्माच्या परमार्थाच्या नावांवर उच्चवर्णीय लोकात स्वार्थाचा बाजारच भरतो. अज्ञानी लोकात अनाचार बोकाळलेला असतो. हे बदलले पाहिजे. त्यांना आपले चुका समजल्या पाहिजे. धर्माचं शुद्ध स्वरूप, शुद्ध नैतिक आचरणावर आधारलेला परमार्थ कळलाच पाहिजे. म्हणून नाथ अशा लोकांना सांगू लागले. काय सांगू लागले ऐकूया चला. न चले कर्माचे आचरण, विधी निषेधाचे महिमान, लोपली तीर्थ जान, देव प्रतिमा पाषाण, न ठाके कुणाचा कोटे भाव, अवघा लटिका वेवसाव, एका जनार्दनी देव, जेथे तेथे वसतसे. लोको, शुद्ध कर्माने देवाचा मार्ग स्वच्छ करायचा असतो. तो तसा केला म्हणजे देवाकडे लवकर जाता येतं. हे सोडून तुम्ही काय करता, सर्वत्र विधी निषेधाचाच गुंडाळा गुंता का. हे करू नका, ते करू नका, हे या दिवसात खायचं नाही, ते त्या दिवसात खायचं नाही, मग नुसता देखावा, अंतकरण शुद्ध नाही. मग या वरकड आचरणाचा काय उपयोग. ही कर्म विधी निषेध म्हणजे भुंग्यांनी पोखरलेलं वटरलेलं झाड केव्हा तरी ते कोसळणार. अरे, जो या विश्वाचा मालक, त्याला तुम्ही काय करणार, काय देणार. तो तुमच्याकडून कशाची अपेक्षा करणार. तो भिकारी कंगाल का आहे का तुम्हाला मागायला. मग नवस बोलून खरेदी विक्रीचे सौदे कशाला करता रे आपण. त्याला हवा असा शुद्ध भाव, शुद्ध भक्ती, सारं विश्व त्याच्या मालकीचं. सत्य तर तुमचा प्रपंच या विश्वातलाच ना. मग तुम्ही त्याच्याच मालकीचा की नाही. मग आपला प्रपंच माझा म्हणू नका. तुम्ही त्याचा प्रपंच त्याच्या प्रेमाखातर करीत आहात अशी शुद्ध भावना ठेवा आणि त्याच्या प्रपंचातील सारी कर्म शुद्ध करा. त्याला शुद्ध कर्म, शुद्ध भावना, समर्पित भक्ती, प्रेम आवडते. तुम्ही तुमचा प्रपंच करता म्हणजे त्याचेच काम करता. त्याचेच काम नीट करा, चोख करा, शुद्ध करा, तर तुमच्यावर प्रसन्न होईल. लोक शुद्ध प्रेमातून त्या विश्वरूप परमेश्वराला आपलंसं करता येतं. तो चराचराला व्यापून आहे. हा विश्वरूप परमात्मा प्रेमरूप. प्रेमानेच त्याला आपलंच करता येतं. मग ही देवापुढं देवानियमन कशाला. हे बळी केवढा अपराध, केवढा नाचार हा देवापुढे. देव ज्याचं पालन पोषण करतो त्याच्या रक्ताचा पाठ देवापुढे कसं आवडेल बरं सांगा. लटिका देव लटिके भक्त, लटिके सर्व वाव, सात धान्याचे धपाटे मागती, काय त्यांचा बडीवार. म्हणती देव मोठे मोठे, पूजिताती दगड धोंडे, जित जीवा करुणी बद, देवा दावी ते नैवेद्य, मारी ती पशूंच्या दावणी, सुरापर्णी अल्हाद तया, खरेपणा नाही देवाचे ते ठाई, भक्त भाविक पाही दोन्ही एक. नाथ सर्व थरातील लोकांपुढं हा या विदारक वस्तुस्थितीचं भेदक वर्णन अशा करुणा आर्द्र वाणीनं करीत आहे. आपण ते आता ऐकलं. लोकांना आपल्या चुकीच्या आचरणाचा पश्चाताप होई,
करुणा कल्लोळात बुडून निघालेले त्यांचे शब्द सज्ञानी अज्ञानी लोकांच्या अंतकरणात पाझर फुडीत. शुद्ध आचार, शुद्ध भक्ती, प्रेम हीच परमार्थाची, परमेश्वराच्या प्राप्तीची खरी साधना आहे. यावर लोकांचा विश्वास बसू लागला. पंतांनी नाथांचंही लोककल्याणाचं कार्य पाहून त्यांची पाठ ठोपटली, आशीर्वाद दिला. नाथांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं, पण इथंच थांबून चालणार नव्हतं, अजून खूप वाटचाल करायची होती. आता बघूया स्वामी छे परमेश्वरच आपल्या सद्गुरूंकडे परमेश्वराचे दर्शन एकनाथ प्रथम पासून घेत होते. एकदा स्वामी सकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडले. एकनाथ वाड्यावर सरकारकडून कानून आलेले बोलता बोलता सरकार कुणांना एकनाथ म्हणाले, क्षमा करा देशपांडेजी. ते ऐकून सरकारकडून देशपांडे चमकले, गोंधळून जाऊन म्हणाले, काय झालं हो एकनाथ पंत? एकनाथ नम्रभावाने त्यांना म्हणाले, अहो देशपांडेजी, माझ्यासारख्या लहान पोराला आपण पंत वगैरे काय म्हणता? अहो जाओ काय समजता? मी आपणापेक्षा कितीतरी लहान आहे. आपण मला वडील आहातो. अहो पंत, पण ते हेच काही मोठेपणाचं लक्षण नसतं बरं. आपण धन्याच्या खास मर्जीतले, म्हणजे आम्हाला आपले तुम्ही फारच मोठे, असं आमचं आपलं गणित ठरलेलंच. अख्ख्या देवगिरीमध्ये आपल्या बरोबरीचा अन्य निष्ठावंत आढळणं शक्य नाही. बरं, पण मी काय म्हणत होतो की स्वामींचा हा रोजचा फेरफटका असतो, तो कशासाठी असतो बरं? एकनाथ म्हणाले, आपल्या अंमलाखाली असलेल्या प्रजेची, गोरगरिबांची, दीनदुखितांची, दुर्बळ अबलांची विचारपूस करण्यासाठी, अन्न वितरण करताना संबंधित अधिकाऱ्याकडून कुणावर अन्याय झाला असल्यास त्याची दखल घेऊन ती त्वरित दूर करता यावी यासाठी, कोणी आजारी असला, अपघातग्रस्त असला, त्यांच्या उपचाराची व्यवस्था करण्यासाठी, जनावरांच्या पेंड, सरकी, वैरणीची अडचण असल्यास ती सोडवण्यासाठी, सत्कर्मींना भेटून प्रोत्साहन देण्यासाठी, ज्येष्ठ वैद्य व्यक्तींची आशीर्वाद घेण्यासाठी. पंत देशपांडे बोलता किंचित थांबले. तोच त्वरेने एकनाथ म्हणाले, देशपांडेजी बोलता का थांबला तो? का असे? देशपांडे म्हटले, पंत, पोथी पुराणामधून देवासंबंधीचे वर्णन आम्ही खूप वेळा वाचलं खरं, पण देवांच्या सुंदर सुंदर मूर्ती आम्ही पाहिल्या आहेत, पण या समक्ष डोळ्यांना आतापर्यंत तरी सगुण साकार देव पाहायला नाही मिळाला. तरी तो दिसत नाही. तुम्ही तरी कसे काय पाहणार? एकनाथ म्हणाले, अहो पंत, हे काय आता आम्ही तुम्हाला सांगायला हवे? अहो कधी कधी देव माणसाच्या रूपानं वावरतो. या जगातली माणसं त्याला देव माणूस म्हणतात. आपली जनार्दन स्वामी हे तर असेच एक देव मनुष्य आहे. पंत हे ते बोलत होते ते एकनाथांना तंतोतंत पटत होते. नव्हे त्यांना तो स्वानुभव होता, म्हणून या गुरूंवर त्यांची भक्ती जडली होती. या भक्तीनेच त्यांनी ज्ञानाची प्राप्ती केली होती. या भक्तीनेच ते गुरुसोबत सावलीसारखे वावरत होते. या भक्तीनेच ते सेवा करीत होते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, एकनाथ महाराज की जय.